राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे पुन्हा एकत्र येण्याची शक्यता आहे। उद्धव ठाकरे राज ठाकरेंचं निवासस्थान शिवतीर्थवर जाणार असल्याची चर्चा आहे। गणेशोत्सवामध्ये बाप्पाच्या दर्शनासाठी उद्धव ठाकरे शिवतीर्थवर जाणार अशी माहिती आहे आणि त्यामुळे राज आणि उद्धव ठाकरे पुन्हा एकत्र दिसणार आहेत। बघूया एक स्पेशल रिपोर्ट। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे पुन्हा एकदा एकत्र येणार असल्याची चर्चा आहे। आधी वरळी डोम, त्यानंतर राज ठाकरेंनी थेट मातोश्रीवर जात उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आणि आता उद्धव ठाकरे गणेशोत्सवात राज ठाकरेंच्या घरी जाणार असल्याची माहिती आहे। मोठ्या थाटामाटात राज ठाकरेंच्या घरी बाप्पाचं आगमन होतं। अनेक राजकीय नेते राज ठाकरेंच्या घरातील बाप्पाच्या दर्शनाला येत असतात। दरम्यान यंदाच्या गणेशोत्सवात उद्धव ठाकरे राज ठाकरेंच्या घरी जाण्याची शक्यता आहे। त्यामुळे ठाकरे बंधूंची तिसरी भेट युतीसाठी महत्त्वपूर्ण ठरू शकते। अरे अजून 27 ऑगस्टला आहे गणपती, पण नक्कीच आम्ही जाऊ ना। त्याचं असं आहे, ते दोघं भाऊ आहेत, त्यांनी कधी भेटायचं, नाही भेटायचं, केव्हा भेटायचं असा निर्णय ते दोघं करत असतात। त्याच्याबद्दल मी काय बोलू। हा एक कौटुंबिक नात्याचा प्रश्न आहे। योग्य वेळी तुम्हाला दिसेल ना, हे इथे जाणार का, ती तिथे जेवायला जाणार का, ते इथे बसणार का, ते प्रश्न असू नये। खरं त्यांनी गणेशोत्सवाला जाणं, ह्याने शुभेच्छा देणं, याच्यामध्ये आम्हाला काय अडचण आहे? आमच्या तिन्ही नेत्यांचं बॉन्डिंग काय आहे विधानसभेमध्ये आम्ही दाखवून दिलेलं आहे। महायुतीची सत्ता विधानसभेवर आलेली आहे आणि मी दिल्लीमध्ये प्रामुख्याने आपल्याला सांगतो की होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये देखील महायुतीचेच पंचायत समितीचे सभापती, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, नगरसेवक आणि मुंबईचा महापौर देखील महायुतीचा असेल। आगामी पालिका निवडणुकीसाठी ठाकरे बंधू एकत्र येत असल्याची चर्चा आहे। याबाबत अजूनही कोणतीही स्पष्टता नसली तरी सत्ताधारी नेते ठाकरे बंधूंवर टीका करण्याची संधी सोडत नाहीयेत। भाजप आमदार परिणय फुकेंनी ठाकरे बंधूंवर जोरदार निशाणा साधलाय। दोन्ही ठाकरेंनी मराठी माणसांना मूर्ख बनवणं बंद केलं पाहिजे अशी बोचरी टीका फुकेंनी केली आहे। तर रोहित पवारांनी देखील सत्ताधाऱ्यांवर पलटवार केलाय। त्या मुंबईसाठी तुम्ही काय केलंय हे यांनी सांगितलं पाहिजे। मागील अनेक वर्षापासून ज्या प्रकारे यांच्या हातात महानगरपालिकेची सत्ता होती आणि ज्या प्रकारे यांनी इतके मोठे मोठे घोटाळे केले, मिठी नदीचा असणार किंवा रस्त्यांचा घोटाळा असणार किंवा आणखीन बाकी सगळ्यांचं मोठे मोठे जे भ्रष्टाचार केले, याचं उत्तर या दोघांनी दिलं पाहिजे आणि मुंबईच्या जनतेला आणि मुंबईच्या मराठी माणसाला कुठेतरी मूर्ख बनवणं बंद केलं पाहिजे। की ठाकरे परिवार दोन्ही बंधू जेव्हा एकत्रित येतात तेव्हा तिथं एकनाथ शिंदे साहेबांना अडचण होणार हे सगळ्यांना तिथं माहिती आहे। पण भाजप पण बघा, भाजप जेव्हा विरोधात बोलतं या ठाकरे बंधूंच्या बाबतीत, ते उद्धव ठाकरेंबद्दल जास्त बोलतात आणि राज ठाकरेंबद्दल काहीच बोलत नाही। मग मला हेच तो गोंधळ कळत नाही की याच्या मागे काय चाललंय आणि काय रणनीती आहे, याचा अभ्यास करावा लागेल। ठाकरे बंधूंच्या युती संदर्भात अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत। राज ठाकरे उद्धव ठाकरे निवडणुकीसाठी एकत्र येऊ शकतात, मात्र त्यांच्यात ऍडजस्टमेंट होणार नसल्याचं आशिष जयस्वाल यांनी म्हटलंय। ते एकत्रित येतील कारण की जर ऍडजस्टमेंटची भूमिका घेतली असती तर आज ही अवस्था झाली नसती। आता मी मागे सांगितलं की सब कुछ लुटा के होश में आया तो क्या किया, ही जी परिस्थिती आहे ती त्यांच्यासमोर आलेली आहे। त्यामुळे या दोघांचं म्हणजे कदाचित एखाद्या निवडणुकीसाठी एकत्रित येतील, परंतु ऍडजस्टमेंट होईल असं मला वाटत नाही। राज ठाकरेंनी मातोश्रीवर जात उद्धव ठाकरेंना शुभेच्छा दिल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या। दरम्यान आता गणेशोत्सवात उद्धव ठाकरे राज ठाकरेंच्या घरी जाणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्यात। त्यामुळे उद्धव ठाकरे राज ठाकरेंच्या घरी गेल्यास उद्धव ठाकरेंना बाप्पा पावणार का आणि युतीबाबत अंतिम निर्णय होणार का, याकडे आता महाराष्ट्राचं लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।